आजही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब। अरे सरकार कर्जमाफी नक्कीच करणार आहे आणि त्यामुळे बँकांची कर्जमाफी हा विषय नाही। आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने, मात्र केवळ कर्जमाफी हा पर्याय नाही, चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण। पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय सैन्याचा जवान चंदू चव्हाण अखेर उद्या आपल्या गावी परतणार, बोरविहीर गावात आनंदाला उधाण। इंदापूर तालुक्यात पवारवाडी गावात भटक्या नंदीवाले समाजाने बांधली स्लॅबची पक्की शौचालय, भटकंती करून उपजीविका करणाऱ्या समाजाने घालून दिला आदर्श। आणि बार्शीच्या जामगाव मधल्या महेशचं राज्यभर कौतुक, एका डोळ्यानं अंध असूनही कुंचल्यातून साकारले शरद पवार, नरेंद्र मोदी, नाना पाटेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची रेखाचित्र। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवातच करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीने, ती म्हणजे म्हैसाळ गर्भपात प्रकरण। म्हैसाळ गर्भपात प्रकरण हे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीकरता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी म्हटलंय। संजय काका पाटील यांनी आज सांगलीला भेट दिली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। आरोपी खिद्रापुरेला पाठीशी घालणारे कितीही बडे अधिकारी असोत, मात्र त्यांच्यावर कारवाई करणारच असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। यावेळी त्यांनी खिद्रापुरे हॉस्पिटलची पाहणी देखील केली। डॉक्टरनी केलं, ज्यांनी त्यांना सहकार्य केलं, त्यांना, त्या डॉक्टरना आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मंडळींना ज्यांनी दुर्लक्षित केलं, ज्यांची जबाबदारी होती, असे असणारे अधिकारी सुद्धा याच्या मुळापर्यंत खोलवर जाऊन चौकशी करून या अधिकाऱ्यांच्या पर्यंत, दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करू। जे दोषी आढळतील त्यामध्ये जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी जर दोषी आढळले तर आम्ही त्यांच्यापर्यंत सुद्धा कार्यवाही करायला भाग पाडू। दरम्यान म्हैसाळ गर्भपात प्रकरणामध्ये मोठं रॅकेट समोर आलेलं आहे। या प्रकरणी 2 एजंट्सना अटक करण्यात आली आहे, 2 एजंट्सना ताब्यात घेण्यात आलंय। आतापर्यंत 9 जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक झाली आहे। ही दिवसभरातली अपडेट आहे। या प्रकरणामध्ये डॉक्टर खिद्रापुरेच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। काल रात्री उशिरा खिद्रापुरेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात गर्भपातासाठी वापरण्यात आलेली इंजेक्शन्स आणि गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। यात अनवॉन्टेड फिट ही गोळी आणि लेबरजीन नावाच्या इंजेक्शनच्या साठ्याचा समावेश होता। याशिवाय या प्रकरणात सांगलीतून सुनील खेडकर, विजापूरमधून रमेश देवगीकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्या दोघांनाही न्यायालयाने 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेल्या भारतीय सैन्याचा जवान चंदू चव्हाण अखेर उद्या धुळे जिल्ह्यातील आपल्या गावी परततोय। खुद्द संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः चंदूला घेऊन धुळ्यात येणार आहेत। चंदू गावी परतणार असल्याने त्याच्या नातेवाईकांसह संपूर्ण ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। बोरविहीर गावात चंदू गावी येत असल्याची बातमी धडकल्यानंतर चंदूचे नातेवाईक आणि मित्रांनी आनंद व्यक्त केला। यावेळी चंदूच्या परिवाराने साखर वाटून हा आनंद साजरा केला। दरम्यान चंदू गावी परतणार असल्याने गावकरी त्याचं जंगी स्वागत करणार आहेत। 29 सप्टेंबरला जवान चंदू हा नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता। संरक्षण विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून यशस्वी बोलणी करून चंदूला 21 जानेवारी रोजी पाकने भारताला सुपूर्द केलं होतं। सुभाष भामरे तसंच नरेंद्र मोदी, आपले देशाचे पंतप्रधान, संरक्षण विदेश मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंग आणि मनोहर पर्रिकर साहेब यांनी जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला खूप मोठं असं यश आलं। काही सण आम्ही साजरा केलेला नाहीये, तर उद्या म्हणजे असं वाटतंय आम्हाला की काय करावं काय नाही करावं, एवढं म्हणजे इतका आनंद झालेला आहे की आम्हाला तो शब्दात सांगणं शक्य नाही। उद्याचा दिवस आमच्यासाठी दिवाळी म्हणून मोठा साजरा केला जाणार आहे आणि गावामध्ये आम्ही सर्व डीजे विजे लावून पूर्ण गावाला आत्ताच आम्ही सर्वांना बोलून आणि सांगणार की आमचा चंदू आमच्या गावी येणार आहे। तो लवकरात लवकर यावा, त्यासाठी गावात ते जे काय आजपर्यंत सण साजरे केले नाही ते पूर्ण सण साजरे करणार आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। चक्क 2000 रुपयांकरता रहिमान जखाते या 54 वर्षाच्या व्यक्तीला विकलं गेलंय। रहिमान जखाते हे शिरूर तालुक्यातील कुरुळी इथले रहिवासी आहेत। जखाते हे भोळसर स्वभावाचे मनोरुग्ण आहेत। त्यांना आरोपी संतोष टुले आणि शंभू चव्हाण तसंच आरोपी सुधाकर भोसले
यांनी फसवणूक केली आणि अहमदनगर इथे वेडबिगार कामासाठी म्हणून चक्क 2000 रुपयांना त्यांना विकण्यात आलं। याचा गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक SS वाघमोडे, पोलीस हवालदार आबा जगदाळे, पोलीस नाईक गणेश आगलावे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे या सगळ्यांच्या पथकाने त्यांचा तपास केला आणि फक्त 8 दिवसांमध्ये जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आली। जखाते यांची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्यांना घरीही पोस्ट करण्यात आलं। जिल्हा पुणे येथे राहणारे रहमान रसूलभाई जखाते वय वर्ष 54 हे दिनांक 4/3/2017 रोजी राहते घरातून निघून गेले। ते मनोरुग्ण आणि बोळसर स्वभावाचे आहेत। 2 व्यक्तींनी त्याला डांबून ठेवलं होतं। त्या आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहेत। सुधाकर भोसले आणि शंभू चव्हाण। गुन्हा दाखल केलेला आहे। 2 आरोपींना अटक केली आहे। अवैध दारू तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। यवतमाळ पोलिसांच्या टोळी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात एका ट्रेलरद्वारे 731 विदेशी दारूचे बॉक्स अवैध पद्धतीने घेऊन जाताना आढळले। जवळपास एकूण 45 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। या प्रकरणामध्ये दोघांना अटकही करण्यात आलेली आहे। एक आरोपी नाशिकचा आणि दुसरा नागपूरचा आहे। तर यवतमाळ शहराच्या पांढरकवडा चंद्रपूर मार्गावरील चापडोह या परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणावरून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यवतमाळहून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत असल्याचं निदर्शनास आलंय। ते जे संबंधित लोक आहेत ते खोटी माहिती देत होते। त्याच्यामध्ये कोंबड्यांच्या खाद्य वगैरे आहे अशा पद्धतीची पावती आणि खोटी माहिती पोलिसांना देत होते। तर त्याच्याकरता जेव्हा तो ट्रक पंचासमक्ष तो उघडून पाहिला आणि हेडक्वार्टरमध्ये त्याची तपासणी केली, त्याच्यामध्ये सर्व अवैधरित्या दारूची वाहतूक करताना मिळून आलेले आहेत। सध्या रायगड जिल्हा हा वाळू तस्करांचा अड्डा झालाय। कारण जिल्ह्यातील धरमतर तसंच सावित्री, उल्वा, कुंडलिका या प्रमुख खाड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा सुरू आहे। यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय। अलिबाग जवळच्या धरमतर खाडीत सक्शन पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे। या वाळू तस्करांना गावकऱ्यांनी त्यांच्याकडील यंत्र आणि इतर अवजारांसह महसूल विभागाच्या ताब्यात दिलं। तर महसूल विभाग आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीही केलं नाही। यामुळे खाडीजवळची शेती आणि खारफुटीला मोठा धोका निर्माण झालेला आहे। मात्र दुसरीकडे वाळू चोरी रोखण्याकरता जिल्ह्यात 15 ठिकाणी तपासणी नाकेही उभारले गेलेत। एका ठिकाणी जर एक सेक्शन पंप लागला तर त्या ठिकाणी 50 ते 60 मीटर परिसरातील जो वाळू आहे, माती आहे, ती खेचली जातो आणि परिणामी मोठी धसाडं कोसळतात। शेत जमीन नष्ट होत आहे आणि त्याच्याबरोबर हा कांदळवन सुद्धा नष्ट होत आहे। आमच्या शेतकऱ्यांचा खूप आहे, सांगणं तेवढं थोडं आहे। गेले आम्ही ही 4थी वेळ आम्ही त्यांच्या शासनाकडे पकडून दिलेला आहे, पण शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। नेहमी आम्हाला थोडीशी कारवाई त्यांच्यावर करतो आणि त्यांना सोडून देतो, पुन्हा ते पाण्यात असतात आणि आम्हाला पुन्हा ते त्रास देतात। तर आता जर ह्या असं जर करतात तर आम्ही खायचं काय हो? त्याचा बंदोबस्त त्यांचा झाला पाहिजे। पोलीस स्टेशननी सुद्धा काहीतरी याची निर्णय लावली पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे। बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात पोरी गावात 4 अल्पवयीन मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला। 4 उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना गावकऱ्यांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। नेहमीप्रमाणे बोरी या गावातील मुली जवळच असलेल्या मौतखेड या गावी शाळेत शिकण्यासाठी म्हणून जातात। सकाळी 10 वाजता त्या निघतात। त्यांच्या मागावरच असलेल्या उत्तर प्रदेशमधल्या 4 जणांनी त्यांना शाळेत सोडतो या बहाण्याने, तर कधी चॉकलेट देतो असं म्हणून गाडीवर बसवलं आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केला। या मुली कोणत्याच प्रकारे त्यांच्या हातात येत नव्हत्या, त्यामुळे एका मुलीला त्यांनी बळजबरी गाडीवर बसवलं आणि घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। पण या मुलीने जोरात ओरडायला सुरुवात केली, आरडाओरड सुरू केली। तिला सोडून या भामट्यांनी पळ काढला। पण घडलेला संपूर्ण प्रकार या मुलींनी आपल्या शाळेतील शिक्षकांना सांगितला, त्याचप्रमाणे गावकऱ्यांना सुद्धा सांगितला। गावकऱ्यांनी, शिक्षकांनी सगळ्यांनी मिळून तात्काळ शोध सुरू केला आणि चौघांना शोध घेऊन गावातच अडकवून ठेवलं। गावातील ग्रामपंचायतमध्ये त्यांना कोंडूनही ठेवलं गेलं। पोलिसांनी त्यानंतर या चौघांना ताब्यात घेतलं आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला। 2 जणांनी त्या मुलीला जबरदस्तीने गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने आरडाओरडा केला आणि त्यामुळे त्यांनी सोडून दिलं। त्यापैकी 2 जण समोर होते, त्या दोघांनी परत समोर चॉकलेटचे आमिष दाखवले आणि त्यांनी सुद्धा या सर्वांनी त्या मुलीला पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला। ये चॉकलेट, ये लो चॉकलेट, कितनी अच्छी है,
तुम खाकर देखो कितनी अच्छी है, उसकी टेस्ट तो देखो. आम्हाला काय कळलं नाही, आम्हाला पाहिजे का तिकडं असं म्हणलं. आम्ही डबल पुढे गेलो, त्याच्यात काहीतरी होतं. शाळेमध्ये यांनी ही घटना सांगितली तेव्हा त्या ठिकाणी गावकरी जमा झाले. दरम्यान हे संशयित त्या गावात मिळून आल्याने त्यांना तिथं अडवून ठेवण्यात आले होते. गाव जमा झाला. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या लोकांना गावात जाऊन त्या जमावाच्या गर्दीतून सोडवून पोलीस स्टेशनला आणलं आणि पुढील कारवाई करणं सुरू आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाताना नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. आजही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब. हजारो नवी मुंबईकरांसह गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा. माथाडी उद्योजक, झोपडपट्टी, स्थानिक प्रकल्पग्रस्त, दिघावासीय मोर्चात सहभागी. आणि एक्झिट पोल नंतर लखनौ मधल्या समाजवादी पक्षाच्या कार्यालयात शुकशुकाट. यूपीत भाजप सत्तेच्या जवळपास पोहोचण्याचा एक्झिट पोलचा अंदाज. समाजात अनेकांना आपलं घर हे स्लॅबचं असावं किंवा भव्य बांधावं असं वाटतं. मात्र अनेक घरांमध्ये शौचालय नसतात. इंदापूर तालुक्यातील पवारवाडी या गावात भटकंती करून उपजीविका करणाऱ्या समाजाच्या लोकांनी एक वेगळाच आदर्श समाजापुढे घालून दिलाय. आपण पाहूया त्याविषयीचा रिपोर्ट. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुका शौचालय उभारणीत पिछाडीवर आहे. मात्र याच तालुक्यातल्या पवारवाडी या गावानं हे चित्र पालटून टाकलंय. इथल्या भटक्या नंदीवाले समाजातील कुटुंबांनी स्लॅबची पक्की शौचालय बांधली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या समाजातील अनेकांची घरं आजही पालाची, साड्यांच्या कुडाची आहेत. म्हणलं तुमचं शौचालयाचा आधी तुम्हाला जायला अडचण आहे, कोण बसून देत नाहीत. आणि असं राणा मालत गेला तरी पण आम्हाला बसून देत नव्हते. आम्हाला बसून देत नव्हतं तर कसं तर आम्हाला मोरे साहेब आणि मॅडमनं आम्हाला सांगितलं. डोक्यात एक विचार आला की बाबा हे बरोबर आपल्याला वाटत नाही. काय का होईना, किती का कर्ज होईना का आपण घर का नसाना, पण आपल्याला शौचालय बांधणं हे गरजेचं आहे. जिल्ह्यात 26,000 शौचालय नसलेल्या कुटुंबामध्ये 14,000 कुटुंब एकट्या इंदापूर तालुक्यातली आहेत. मात्र भटकंती करून आपलं पोट भरणाऱ्या 31 कुटुंबाने अनुदानाची फिकीर न करता हा आदर्श घालून दिलाय. पवारवाडी गावामध्ये शौचालयाचे काम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम नंदीवाले समाजामध्ये एकाही कुटुंबाकडे शौचालय नव्हतं. परंतु त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर सर्व कुटुंबांनी शौचालय बांधकामाला सुरुवात केली आणि वारंवार दिलेल्या भेटी, त्यांना केलेलं मार्गदर्शन यानुसार त्यांनी 100% शौचालय बांधून सुरू केली. त्याचा वापर सुरू आहे. केवळ अनुदानावर विसंबून न राहता या युवकांनी पुढे येऊन स्वच्छ भारत अभियानाची मुहूर्तमेढ रचली आहे. मधुकर गलांडे, IBN लोकमत, इंदापूर. आपल्याकडे एका बाजूला अतिश्रीमंत लोक आपल्याला दिसतात, दुसरीकडे अत्यंत गरीब लोक आपल्याला दिसतात आणि त्यांच्यामधली दरी ही वाढतच जाताना पाहायला मिळते. श्रीमंतांना कपडे ठेवायला जागा नाही, दुसरीकडे अनेकांना अंग झाकायला सुद्धा कपडे नाहीत. या गरजा ओळखून अमरावतीमध्ये स्वप्नील वासनिक या युवकाने शहरात 2 ठिकाणी माणुसकीची भिंत उभारली आहे. सुरुवातीला स्वप्नीलने घरोघरी फिरून कपडे, चपला, बॅग्स या सगळ्या वस्तू गोळा केल्या आणि या भिंतीवर ठेवल्या. गरजू जे व्यक्ती आहेत ते इथे येतात, हवं ते घेऊन जातात. अनावश्यक वापरलेले कपडे, इतर वस्तू फेकण्यापेक्षा या गरजूंच्या कामी त्या येतात असं आणि त्यासाठी त्या दान करा असं आवाहन स्वप्नीलनं केलेलं आहे. स्वप्नीलच्या या आवाहनाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. त्यामुळे स्वप्नीलनं उभारलेली ही भिंत खरंच माणुसकी जागवत फिरतीये. आमचं प्रोडक्शनचं नाव आहे, माझ्या मम्मी पप्पांचं नाव आहे आणि माणुसकीची भिंत हे आमचा कन्सेप्ट आहे. यामध्ये आम्ही काय करतोय ना, जसे तुमचे जे काही जुने कपडे आहेत जे तुम्ही वापरत नाही आहे ते इथे येऊन तुम्ही डोनेट करायचे. गरिबांसाठी चांगलं आहे, गरिबांची अंग वगैरे झाकल्या जातात. खूप छान काढलेलं आहे, खूपच छान काढलं, सगळ्यांना आवडलेलं आहे. मुलं आहेत की त्यांना नाही घेऊ शकत, ते चपला नाही घेऊ शकत, हे रिपेअर करून जरी जुने जरी असतील तरी 10-12 रुपये लावून ते रिपेअर करून वापरू शकतात. त्याचा उन्हाळा चांगला निघू शकतो. या भावनेतून हे त्यांनी चालू केलं, त्याचे फार आभार मानतो आम्ही.
एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IPN लोकमत। बार्शी तालुक्यातल्या जामगावातल्या महेशच्या जिद्दीची ही कहाणी। खरं तर ग्रामीण भागात चित्रकला विषयाला फारसं कोणी महत्त्व देत नाही, त्यात प्राथमिक शिक्षणही मिळत नाही। अशा परिस्थितीत महेशने चित्र काढायला सुरुवात केली। लहानपणापासूनच एका डोळ्याने अंध असलेला महेश हा नदीकाठी जायचा, जनावरं घेऊन तो जायचा आणि तिथं असलेल्या चिखलावर तो चित्र रेखाटायचा। घरची परिस्थिती बेताची होती, त्यामुळे रंग, ब्रश हे साहित्य खरेदी करणं शक्य नव्हतं। मग स्वस्तात मिळत असलेल्या शिस्पेन्सिलीनं त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली। शरद पवार, नरेंद्र मोदी, नाना पाटेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंधुताई सपकाळ अशा अनेक मान्यवरांची रेखाचित्र त्याने रेखाटली आहेत। अनेकांना त्यानं स्वतःहून रेखाटलेली ही चित्र भेट म्हणून दिली आहेत। त्यामुळे महेशचं त्याच्या गावात नव्हे तर राज्यभरामध्ये कौतुक होत आहे। आपण या बातमीसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त IPN लोकमत।